हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं. छोट्या मुलाला विचारलं की कोण ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील. तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही. हे चुकीचं आहे. अजित पवार नेते नाहीत, ते ऍक्सिडेंटल नेते. दादा खरे नेते असते तर मंत्र्याला आतापर्यंत वगळलं असतं. संजय राऊत. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं. नैतिकतेच्या मुद्द्यावर मागील काळात अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, त्यांच्या नेत्यांना उत्तर विचारा. सुप्रिया सुळे. सज्जन व्यक्तीने एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता. जनता मुंडेंना मंत्रिपदावरून बाहेर काढणार. अंजली दमानिया. जेव्हा सुरेश धस आणि साळुंके जीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. मला कसं माहिती असेल? मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं. पण जनाची नाही, मनाची नाही, कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत.